मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आता जे ग्लोबल क्रायसिस चालू आहे पेट्रोल आणि डिझेलचे, ते कृत्रिम क्रायसिस आहे की नॅचरल क्रायसिस आहे? म्हणजे डिफरन्स आहे याच्यामध्ये की इट्स मला असं वाटतं की आर्टिफिशियल क्रायसिस आहे. त्याचं कारण असं आहे की चायनासाठी हॉर्मुझ स्ट्रीट ओपन आहे आणि इंडियासाठी नाही. असं का? तर कुठेतरी आपली विदेश नीती फेल होते. आपले भारताचे पंतप्रधान असो की आपले भारताचे परराष्ट्रमंत्री असो, एस जयशंकर यांची कुठंतरी विदेश नीती फेल होते. चायना एकूण त्यांचं जे आयात करतो क्रूड ऑइल, त्याच्यापैकी 40% हॉर्मुझ स्ट्रीटमधून येतो आणि 30% गॅस तिथनंच येतो. त्यांची सप्लाय चेन व्यवस्थित चालली आहे आणि आपली बंद आहे. याचा नीट विचार करावा लोकांनी. कारण 2018-19पर्यंत जर इराण आपल्याला 60 दिवसाची क्रेडिट लाईन देत होता. म्हणजेच इराणकडनं आपण कच्चं तेल घ्यायचं, ते रिफाईन करायचं आणि आपण म्हणजे पेट्रोलियम कंपन्या, आणि ते विकणार, त्यातून प्रॉफिट कमवणार आणि प्रॉफिट बाजूला ठेवून त्यांची जी रक्कम असेल ती इराणला परत देणार. एवढं चांगलं आपले संबंध इराणसोबत असताना जर सरकार अमेरिकेच्या दबावाखाली किंवा काही कारण असो त्याच्याने जर संबंध आपल्या खराब करत असेल एखाद्या देशासोबत आणि त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना जर भोगावा लागत असेल, तर हे कुठं ना कुठं आपल्या देशाचं फेल्युअर आहे. तुम्ही देशाचा रुपया पण बघू शकता, डॉलरच्या तुलनेत आता ऑलमोस्ट 96 रुपीज चालू आहे. तर हे कुठं ना कुठं फेल्युअर आहे आपल्या देशाचं. आणि जे आपण रशियाकडनं डिस्काउंटमधून पेट्रोल डिझेल घेत होतो, त्याचा विचार करा. ज्यावेळेस अमेरिकेने सांगितलं की रशियाकडनं पेट्रोल डिझेल घ्यायचं नाही, त्यावेळेस आपल्या देशाने तिकडनं पेट्रोल डिझेल घेणं कमी केलं, इवन बंदही केलं होतं आय थिंक. तर विचार करा, आपण कुठंतरी अमेरिकेच्या दबावाखाली चुकीचे निर्णय घेतो आहे आणि आपल्या देशाचं कुठंतरी खूप मोठं नुकसान होतं आहे. अर्थव्यवस्थेला खूप मोठी हानी पोचते, खूप मोठी हानी पोचते. आणि याचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना होतो, आम्हाला होतो आहे. जे पण पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. ते तर आपल्याला सांगणार की तुम्ही पेट्रोल डिझेल कमी वापरा, स्वतः मात्र विमानाने फिरणार. विमान प्युअर पेट्रोलवर चालतं, ते काही सोलरवर चालत नाही. याचा विचार सर्वसामान्य नागरिकांनी केला पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की जे पण मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, परराष्ट्रमंत्री असो, यांची विदेश नीती बरोबर आहे का, हे आपल्या देशाचा विचार करत आहे का, की आपल्यासारखे सर्वसामान्य नागरिकांना फक्त फसवत आहे. याचा विचार करण्याची गरज आहे, आता खूप जास्त गरज आहे.